आपण इथे लेमिस थेरमवरचा प्रॉब्लेम घेणार आहोत, पण तो घेण्यापूर्वी तुम्ही लेमिस थेरमवरती फ्री बॉडी डायग्राम कशी काढायची ह्याची व्हिडिओ माझ्या प्लेलिस्टमध्ये बघून घ्या. तर तुम्हाला जो समोर प्रॉब्लेम दिसतोय तर त्या टाईपचा प्रॉब्लेम आपण आता इथे घेणार आहोत. तर प्रॉब्लेम काय पहिल्यांदा बघून घ्या. ए सिलेंडर वेइंग 500 न्यूटन, म्हणजे हा एक सिलेंडर आहे आणि त्याचं वेट किती आहे 500 न्यूटन, रेस्टिंग ऑन इन ए स्मूथ चॅनल. तर हा काय झाला आहे, तर हा रेस्ट झाला आहे. हा जो चॅनल आहे हा आणि हा ह्याच्यामध्ये काय झाला आहे, हा रेस्ट झालेला आहे. साइड्स ऑफ द चॅनल आर इन्क्लाइंड ॲट 60 डिग्री अँड 70 डिग्री टू हॉरिझॉन्टल. तर ज्या साईड्स आहेत त्या किती आहेत 60 डिग्री आणि 70 डिग्री हॉरिझॉन्टल बरोबर अँगल करतायत. डिटरमाइन द रिॲक्शन ऑफर्ड बाय द चॅनल सरफेस. म्हणजे हा जो सिलेंडर आहे तो सरफेसवर ए आणि बी पॉईंटवर काय होतं आहे, रेस्ट झालेला आहे. मग ए आणि बी पॉईंट ह्याच्यामधून काय येणार आहे, रिॲक्शन्स येतात. तर त्यासाठी आपण डायग्राममध्ये थोडे चेंजेस करतो. ते खालच्या साईडला डायग्राम दिले. तर ह्याला ए पॉईंट जो आहे इथं, हा जो पॉईंट आहे तो आहे ए. ह्या ए पॉईंटमधून जी रिॲक्शन येणार आहे त्याला आपण म्हणतो आर ए, आणि बी पॉईंटमधून येणारी रिॲक्शन आहे त्याला आपण म्हणतो आर बी. आर ए आणि आर बी रिॲक्शन ज्या आहेत त्या सरफेसला परपेंडिक्युलर असतात, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. आणि त्याचबरोबर डब्ल्यू बरोबर अँगल प्रोड्यूस करतात, की जो प्लेन सरफेसचा हॉरिझॉन्टल बरोबर असलेला जो अँगल आहे 60, तोच अँगल इथे येतो डब्ल्यू बरोबर. आणि त्याचबरोबर आर बीचा डब्ल्यू बरोबर असलेला हा जो अँगल आहे 70, हा जो अँगल आहे तो हा 70 अँगल प्लेन सरफेसचा हॉरिझॉन्टल बरोबर असलेला अँगल आहे. तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. आता ह्याच्यावरून आपल्याला फ्री बॉडी डायग्राम काढायची. तर फ्री बॉडी डायग्राम काढण्यासाठी फक्त एवढाच पार्ट की ज्याच्यामध्ये आर ए, आर बी आणि डब्ल्यू हाच फक्त पार्ट आपल्याला इथं घ्यायचा आहे. आता त्यासाठी आपण काय करतो आहे, तर पहिल्यांदा हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईन ड्रॉ करतो आहे. ह्या दोन लाईनी एकमेकांना कशा आहेत, तर परपेंडिक्युलर आहेत, काटकोनात आहेत. आता डब्ल्यू ॲक्ट होतो आहे कसा, डाऊनवर्ड डिरेक्शनला. आर एचा जो अँगल आहे 60 तो आपण इथं ड्रॉ करून घेणार. आर बीचा जो अँगल आहे 70 तो इथं आपण ड्रॉ करून घेणार. तर याच्यामध्ये सिलेंडर सरफेस असं काही नाही, त्यामुळे आपण ह्याला म्हणतो आहे फ्री बॉडी डायग्राम. आता ह्या फ्री बॉडी डायग्रामवरून आपल्याला लेमिसचं इक्वेशन बनवायला लागतं. तर ते कसं बनवायचं बघा. डब्ल्यू अपॉन हे जे दोन अँगल आहेत ह्या दोन अँगलची बेरीज अल्फा प्लस बीटा. इथे आपण 70ला आपण अल्फा बोललो आहे आणि 60ला बीटा बोललो आहे. डब्ल्यू अपॉन ह्या दोन अँगलची बेरीज आर ए अपॉन तर आर एच्या समोरचा अँगल म्हणजे आर बी आणि डब्ल्यू ह्याच्यामधला अँगल असलेला कोण, हा अल्फा, म्हणून इथं आले साइन अल्फा. आर बी अपॉन साइन बीटा. मग आता हा साइन बीटा कुठला आहे, तर आर बी अपॉन आर ए आणि डब्ल्यूमध्ये असलेला अँगल कोणता आहे, तर हा बीटा आहे, त्यामुळे इथं आला आहे साइन बीटा. तर अशा प्रकारे आपण इक्वेशन तयार करून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये अल्फा बीटा ह्याच्या व्हॅल्यू आहेत 70, 60, अल्फाची व्हॅल्यू 70, बीटाची व्हॅल्यू 60, ह्या सगळ्या टाकायच्यात. त्याचबरोबर डब्ल्यू पण आपल्याला दिला आहे, त्यामुळे इथं डब्ल्यू ही टाकायचं आहे. आता ह्याच्यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे, तर आर ए फाइंड आउट करण्यासाठी 500 हे इक्वेशन बरोबर हे दुसरं इक्वेशन आणि पहिल्या इक्वेशन बरोबर हे तिसरं इक्वेशन काय करायचं आहे, घ्यायचं आहे. तर आर ए आपल्याला घेताना हे इक्वेशन पहिलं घ्यायचं आहे. 500 अपॉन साइन 130 कसा आला 60 प्लस 70. आर ए अपॉन साइन 70. इथं आर ए फक्त अननोन आहे की जो आपल्याला माहीत नाही. मग 500 अपॉन साइन 130, 70 इक्वल टू साईनच्या लेफ्ट साईडला घेतल्यावर काय होईल, मल्टिप्लाय होणार, गुणिले होणार. त्यामुळे 500 अपॉन साइन 130 इंटू साइन 70 ही व्हॅल्यू असणार आर एची. कॅल्क्युलेटरवर ही व्हॅल्यू टाका तर तुम्हाला कॅल्क्युलेटर ॲन्सर देईल 613.34 न्यूटन. आता सेम प्रोसिजर आर बीची व्हॅल्यू काढण्यासाठी टू फाइंड आर बी. तर काय करावं लागेल, तर हे इक्वेशन बरोबर हे इक्वेशन घ्यावं लागेल.
तर तेच इक्वेशन घेतलं आहे 500 अपॉन साइन 130 आर इज इक्वल टू आर बी अपॉन साइन 60. इथं 500 अपॉन साइन 130 500 अपॉन साइन 130 ॲज इट इज ठेवायचं आहे. साइन 60 लेफ्ट साईडला घ्यायचं. साइन 60 लेफ्ट साईडला घेतल्यावर काय होणार आहे गुणिले. आता ही व्हॅल्यू जी आहे ती सगळी कॅल्क्युलेटरवर टाका तर तुम्हाला आर बी मिळेल. आर बीची व्हॅल्यू येईल 565.25. तर हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते ह्या प्रकारे आपण सॉल्व करू शकतो. आता हे प्रॉब्लेम सॉल्व करताना तुम्ही नीट पाहाल तर हे दोन फोर्सेस जे आहेत आर बी आणि आर ए हे टुवर्ड्स पॉईंट आहेत आणि डब्ल्यू जो आहे तो अवे फ्रॉम द पॉईंट आहे. तर हा तिन्हीच्या तिन्ही फोर्सेस अवे फ्रॉम द पॉईंट घेऊनसुद्धा आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. पण इझी मेथड हीच पडते, त्यामुळे तुम्ही ही मेथड लक्षात ठेवा.